नमस्कार मित्रांनो, आमच्या 8वीच्या स्कॉलरशिपच्या मुलींना घेऊन मी स्वामी विवेकानंद विद्यालय या ठिकाणी आलेली आहे। परीक्षेचं सेंटर त्यांचं स्वामी विवेकानंद विद्यालय आहे। चांगले मार्क घ्यायचे ना। ऑल द बेस्ट। आमच्या प्रशालेतील इयत्ता 8वीच्या सर्वच विद्यार्थिनींचे क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यालय या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही विद्यार्थिनींचे सर्व क्रमांक पाहिले, कोणत्या हॉलमध्ये आहेत तेही पाहिले आणि सर्व विद्यार्थिनी त्यांच्या आसनावर या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्व परीक्षेसाठी अगदी तयार आहेत। ऑल द बेस्ट ग। ऑल द बेस्ट सगळ्यांना। ऑल द बेस्ट स्मिता। ऑल द बेस्ट अस्मिता। संपूर्ण जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे स्वामी विवेकानंदांचा अतिशय सुंदर असा फोटो स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये आहे। स्वरा कसा गेला पेपर? छान होता। अस्मिता तुला छान होता। विद्या पेपर कसा गेला? छान होता। तुला नवगिरे चांगला गेला। स्कॉलरशिपचा पहिला मराठी आणि गणितचा पेपर झाला आणि विद्यार्थिनी जेवणासाठी या ठिकाणी बसल्या होत्या। परभणी रोडला अतिशय सुंदर अशा परिसरामध्ये स्वामी विवेकानंद शाळा आहे। शाळेचं नवीन असं बांधकाम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि अशा सुंदर परिसरात असलेल्या या शाळेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनींचा 8वीचा शिष्यवृत्तीच्या परीक्षेचं या ठिकाणी केंद्र आलेलं आहे। आता मागच्या पेपर मध्ये काय चुका झाल्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही। आता पुढचा खूप महत्त्वाचा पेपर आहे की जो स्कोरिंगचा आहे, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। तर मग अगोदर इंग्रजीचं सोडून घ्या, बुद्धिमत्तेला तुम्हाला काही तर्क लावायचे। तर्क लावायच्या नंतर थोडासा वेळ लागतो, पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या पेपरमध्ये द्या। बुद्धिमत्तेला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये बाजूला कोण बडबड करते किंवा काय सुरू आहे याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। स्कोरिंगचा आता विषय आहे आणि म्हणून जास्तीत जास्त पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ह्या 1.5 तासामध्ये आपण वर्षभर काय अभ्यास केलेला आहे, कारण बुद्धिमत्तेचं आपण शक्यतो सगळंच घेतलेलं आहे। त्याच्या दिनदर्शिका आहे किंवा जे खूप प्रश्न आहेत हे सगळे व्यवस्थित सोडवायचे आहेत। इकडे तिकडे लक्ष घालायचं नाही। पहिल्या पेपरचं वर्णन ह्या पेपरमध्ये घ्यायचं नाही। सगळा पेपर आपण कसा व्यवस्थित सोडवू 100% प्रयत्न करून आपला पेपर सोडवायचा आहे आणि 120च्या पुढे मार्क बुद्धिमत्तेला कसे पडतील हे पाहायचं। अलग लक्षामध्ये दोन्ही पेपरला मिळून आपल्याला 220च्या पुढे मार्क मिळाले पाहिजे। अलग लक्षामध्ये मागचा पेपर कसा गेला, काय चुका झाल्या ह्या गोष्टी राहिल्यात। आता पुढच्या पेपरला तुमचा पेपर कसा जाईल याच्याकडे लक्ष द्यायला। अलग लक्षामध्ये ऑल द बेस्ट। कळालं? काही अडचणी? याच परीक्षा केंद्रावर आपले विद्यार्थी परीक्षेसाठी घेऊन आलेल्या आदरणीय कोत्तावार मॅडम यांची देखील या प्रसंगी भेट झाली। आदरणीय कोत्तावार मॅडम ह्या आदर्श शिक्षिका आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारचे उपक्रम सातत्याने आणि नाविन्यपूर्ण राबवत असतात। पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।